आम्ही संस्कृती सांभाळली, आम्ही अध्यात्म सांभाळलं, आम्ही धर्म सांभाळला, तर धर्म ही संस्कृती आम्हाला अध्यात्म आम्हाला सांभाळले. तुका म्हणे काय सांगते केने ते सापडले सहजगत हे प्राप्त झालेले आहे. आणि प्राप्त झाल्यानंतर तुकोबार म्हणतात आता परमेश्वर तुझी इच्छा अभंगाचं तुका म्हणे भोग तुका म्हणे
तुका म्हणे भोग गेला निवारला समाधान कधी आणि समाधान झाल्यानंतरची अवस्था तुका म्हणे भोग जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत समाधान पण नाही मग संचित असेल क्रियमान असेल किंवा अत्यंत असेल प्रारब्धाचे जे काही भोग आहे हे सगळं संपलं ना माणसाचं की माणसाला समाधान मिळतं तो का म्हणे भोग काय असेल ते प्रारब्ध क्रिया माणसांची संपल्यानंतर त्या माणसाचं जीवन आणि साधू संत पण जगण्याचं मागचं कारण का शरीराला ते म्हणतात आता आम्हाला शरीराची गरज नाही आम्हाला जर जगवायचं असेल ना देवा तर तू आमच्या शरीराला जगव आम्हाला त्याची आवश्यकता नाही ज्ञान झाल्यानंतर ज्ञानाची चरम अवस्था प्राप्त झाल्यानंतर भगवत प्राप्ती केल्यानंतर त्या भगवत प्राप्ती करता ते शरीराला जगवतात आणि भगवत प्राप्ती झाल्यानंतर म्हणतात आता आम्हाला शरीराची आवश्यकता नाही पण आमच्या शरीराला जर जगवावं असं वाटत असेल तर तूच जगव कशासाठी कारण एकच ना देहाच्या जगाच्या कल्याणात संतांच्या या समाजाचं कल्याण व्हावं यासाठी हे शरीराला जगव शिष्याने प्रश्न केला होता रामकृष्ण परमहंसांना की एवढा मोठा तुमचा आजार आणि तुमच्याकडे सिद्धी प्राप्त आहे महाकाळीला तुम्हाला प्रसन्न आहे तर तुम्ही हा तुमचा आजार बरा का नाही करत तो म्हणतो आजार जर मला झाला असता ना तर मी तो कधीच बरा केला असता तो मला झालाच नाही हा रोग मग झाला कोणाला माझ्या शरीराला माझं शरीर बघेल आणि तो आजार बघेल मी माझ्या शरीरामध्ये आनंद आहे का मला कुठं प्रारब्ध नाही संचित नाही क्रिया नाही मला भोगच नाहीये तेव्हा मनुष्य म्हणतो मला समाधान वाटतं येताना अविनाश तुम्हाला बघायला गाडीत तुम्हाला समाधान वाटतं का ते नवीन गाडी घेतो ते समाधान वाटतं का पुढे मला समाधान वाटतंय पण तेवढं भरपूर समाधान नाही मला वाटत पण भरपूर समाधान काय वाटत म्हणून ते एसी लावा तर तुम्हाला समाधान वाटेल ती एसी लावली म्हणजे आता तरी तुम्हाला समाधान वाटत असेल ना अरे अजून पुढे समाधान वाटतंय पण खूप समाधान नाही वाटत मला समाधान कधी वाटेल तो बोलतोय शेवटचा हप्ता भरल्यावर Oh